परिस्थिती, संघर्ष आणि पेपर विक्रेता ते राजकारणी असा त्यांचा थक्क करणारा प्रवास. आपल्यासोबत अमितजी गोरखे आहेत, परिषदेचे आमदार आहेत भाजपचे. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. 1.5 वर्ष झालेलं आहे, त्यांचं काम सुरू आहे आणि मला असं वाटतं या 1.5 वर्षांमध्ये अनेक प्रश्न जनतेचे आपण उपस्थित केलेले आहेत. ते अगदी सामान्य जनतेचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये शहराचे प्रश्न आहेत आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न परिषदेतून आपण करत असल्याचं आम्हाला कायम पाहायला मिळतं. या सगळ्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे. आज कॉफीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल. जसं मी सुरुवात केली की अतिशय बिकट परिस्थिती आणि संघर्ष या सगळ्यामधून कधी वाटलं होतं की आपण अशा पद्धतीने राजकारणात जाऊ आणि आमदार होऊ? नाही, खरं तर ज्या कुटुंबातनं मी आलोय, अत्यंत सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातनं इथपर्यंत पोहोचलो आणि हे करत असताना, शिक्षण क्षेत्रात काम चालू करत असताना एक संधी आली आणि मी राजकारणात आलो समाजकारण करत असताना. आणि असं कधी वाटलंही नव्हतं की मी राजकारणात येईल आणि आमदार होईल आणि या निमित्तानं या पोझिशनमध्ये लोकांची सेवा करेल असं नव्हतं वाटलं कधीच. पण थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जाते, म्हणजे त्या काळातला जो प्रवास होता, जेव्हा आम्हीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हा असा संघर्ष कसा होता. पेपरही आपण टाकायचा, त्या काळामध्ये घरातली परिस्थिती बिकट होती आणि त्यानंतर म्हणजे शिक्षण आणि सगळ्या गोष्टी सांभाळून घरात मदत, या सगळ्या हा जो प्रवास होता, आज मागे वळून पाहता तेव्हा अमित गोरखेंना काय वाटतं नेमकं? नाही, खरं तर माझे वडील मूळचे अहिल्यानगर, तेव्हाचं अहमदनगर, श्रीगोंदा तालुक्यातले, आणि इथं ते पहिल्यांदा 1980ला पुण्यामध्ये भारत फोर्स कंपनीमध्ये सिक्युरिटीचं काम करायचे. तिथनं पिंपरी चिंचवडला त्यांची बदली झाली ग्रीव्स कंपनीमध्ये आणि तिथे ते सिक्युरिटीमध्येच काम करत होते. आणि अत्यंत आमचं, म्हणजे एक बहीण, मोठा भाऊ, आई वडील असं आमचं छोटं कुटुंब आणि आम्ही चाळीत राहायचो. आणि त्यावेळेस वडिलांचा तुटपुंजा पगार, त्यामुळं त्याच्यात घर भागत नव्हतं आणि त्याच दरम्यान वडिलांनी फ्लॅट घेतला, त्याचं कर्ज झालं. म्हणून सगळ्या भावंडांनी ठरवलं की काम करायचं. कारण किती भावंड होती? मोठा भाऊ आणि एक लहान बहीण. मग भाऊ त्यावेळेस सपोर्ट करावा म्हणून एक कच्ची दाबेलीची गाडी त्यांनी चालू केली होती, त्याला मी मदत करायचो. आणि मग सकाळी पेपर टाकून आपली फीज भरणं आणि घरातल्यांना सपोर्ट करणं, हे त्यावेळेस काम पूर्ण केलं. आई बालवाडी शिक्षिका असल्यामुळे एक शिक्षिकेमधले बाळकडू सगळे त्यावेळेस मिळाले. शिस्तबद्ध असं. पण तेव्हापासून अशी इच्छा होती की आई एका छोट्या बालवाडीत जाते तर आपली स्वतःची संस्था असावी, शाळा असावी. नंतरच्या काळात तेही करता आलं. आता 8 ते 10 हजार विद्यार्थी माझ्याकडे शिकतायत. KG to PG सगळे कोर्सेस माझ्याकडे रन होत आहेत. पण तो काळ अत्यंत स्ट्रगलचा होता आणि ती एक वेगळीच मजा होती. सकाळी पहाटे लवकर उठायचं, पेपर घ्यायचे, पहाटे 4ला उठून लोकांपर्यंत टाकायचे आणि त्याच्यानंतर कॉलेजला पुण्यात जायचं ट्रेननी, चालत दोन्ही बाजूनी 2-2, 3-3 किलोमीटर, आणि मग संध्याकाळी परत आल्यानंतर भावाला मदत करणं, असा तो सगळा प्रवास होता. पण मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यात सगळं सुखकर मिळालं, खास करून मुलांना, तर ते त्यांना स्ट्रगल माहीत नसतो. त्यामुळं अशा स्ट्रगलमधनंच खऱ्या अर्थानं माणूस घडत असतो. खरंय. त्यानंतर दिवस पालटले आणि तुमच्या आई अनुराधा गोरखे ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत, मला वाटतं आता 2nd टर्म आहे त्यांची. तर आई जेव्हा नगरसेविका झाली त्यावेळीची परिस्थिती कशी होती किंवा त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं, खास करून नगर विकास आणि या सगळ्या बाबतीत, तर ते बाळकडू कसं मिळालं? नाही, खरं तर 2012ला मला राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारताचे त्यावेळेस राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळेस मी मोफत संगणक शिबिर महिलांसाठी 7,500 जास्त महिलांना मोफत संगणक शिबिर मी घेतलं होतं आणि त्याच माध्यमातून तो राष्ट्रीय पुरस्कार मला दिला गेला. आणि तदनंतर त्या पुरस्कारानंतर माननीय आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची माझी ओळख झाली. त्या पुरस्काराच्या निमित्तानं दिल्लीला पहिली भेट झाली आणि नंतर 2012-13ला मी भारतीय जनता पार्टी मी जॉईन केलं
आणि नंतर 14ला मला आठवते की मी त्या नगरसेवकची निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण तयारी सुरू करत होतो आणि झाली सुद्धा. पण नंतर लेडीज वॉर्ड झाला आणि त्याच दरम्यान वडील माझे अचानक एक्सपायर झाले. त्यांना डायरेक्ट 3rd स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आई पण डिप्रेशनमध्ये होती, घरीच होती. आणि नंतर लेडीज वॉर्ड झाल्यानंतर लढणार कोण असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आम्ही घरात बसून ठरवलं की असं असं लेडीज वॉर्ड झाला असेल तर आईला उभं केलं पाहिजे. आणि त्यावेळेस आमदार माननीय लक्ष्मणजी जगताप यांनी सांगितलं की आईला लढव. माननीय देवेंद्रजींकडे मी गेलो आणि त्यांना सांगितलं, देवेंद्रजींची इच्छा होती व तूच लढलं पाहिजे, पण तेव्हा तिथे वॉर्डच नव्हता. आणि मग आईला लढवलं आणि आश्चर्य म्हणजे आई पिंपरी चिंचवड शहरात सगळ्यात जास्त मतांनी त्यावेळेस निवडून आली. आणि मग तिच्याबरोबर काम करत असताना तिलाही तो अनुभव पाहिला होता, माझाही अनुभव पाहिला होता. मग पिंपरी चिंचवड शहरातले अनेक प्रश्न, त्या प्रभागातील अनेक प्रश्न हाताळता आले आणि मग तो लोकांचा मोठा संपर्कही त्यावेळेस चालू झाला. खरंय. आणि मग मला असं वाटतं त्या अनुषंगानं ती जी कामं असतात की शहरासाठी म्हणून आपलं एक देणं असतं, तर मग त्यासाठी काही विजन किंवा त्यासाठी म्हणून काही त्यावेळेस महानगरपालिकेतला पहिला अभ्यास करणं आणि त्यावेळेस ती कामं पूर्ण करणं आणि विजन म्हणून महानगरपालिकेतले रस्ते, खास करून शिक्षकी पेशा घरातला असल्यामुळं महानगरपालिकेच्या शाळा सुदृढ करणं. मी स्वतःही महानगरपालिकेचा विद्यार्थी आहे, त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केले आणि स्वच्छता विषयीचे वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी आम्ही केले. आईला नगरसेवक म्हणून मदत केली. आणि त्यावेळेस पण अनपेक्षितरित्या मला माननीय मुख्यमंत्र्यांनी एका महामंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यावेळेस घोषित केलं आणि मी अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यावेळेस काम केलं. आणि ते राज्यमंत्री दर्जाचं पद होतं, त्यामुळे महाराष्ट्रभर त्यावेळेस मी फिरू शकलो. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्या महामंडळात आधीच 2000 त्या सरकार यायच्या आधी त्या महामंडळामध्ये 650 कोटीचा घोटाळा झालेला होता. आणि त्या घोटाळ्यानंतर त्या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून गेल्यानंतर मग त्या जुन्या CID इन्क्वायरीज आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा जास्त वेळ गेला, पण तो चांगला अनुभव होता. पण त्या दरम्यान पण मी मुंबईला जाऊन स्किल डेव्हलपमेंटसाठी महामंडळासाठी 10 कोटीपेक्षा जास्त रक्कम आणली आणि जास्तीत जास्त तरुणांना या महामंडळाच्या माध्यमातून, स्किलच्या माध्यमातून काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यामुळे तो एक माझा शासनातला पहिला अनुभव होता. महानगरपालिकेबरोबर ह्या पदाचाही मी संपूर्णपणे सांभाळ केला आणि काही काळ त्या महामंडळाला मी अध्यक्ष म्हणून काम केलं.